नमस्कार मुलांनो, आज आपण खुला आकाश हा जो 7वा लेसन आहे हिंदीचा तो बघणार आहोत आणि पान नंबर 27वर आपल्याला तो दिलेला आहे काढा. कुंवर नारायण यांनी हा लेसन लिहिलेला आहे. बघा, पूरक पठन. परिचय आधी वाचूया आपण. जन्म 1927 फैजाबाद उत्तर प्रदेश. मृत्यु 2017 लखनऊ उत्तर प्रदेश. परिचय. नई कविता आंदोलन के सशक्त हस्ताक्षर कुंवर नारायण की मूल विधा कविता रही है. इसके अलावा आपने कहानी, लेख, समीक्षा, सिनेमा, रंगमंच आदि कलाओं पर भी लेखनी चलाई है. आपकी कविता कहानियों का कई भारतीय भाषाओं और विदेशी भाषाओं में अनुवाद हुआ है. आपको भारतीय साहित्य जगत का सर्वोच्च सम्मान ज्ञानपीठ भी प्राप्त हुआ है. प्रमुख कृतियाँ: चक्रव्यूह, तीसरा सप्तक, परिवेश, हम तुम, आत्मजयी, कोई दूसरा नहीं, इन दिनों आदि. गद्य संबंधी. प्रस्तुत डायरी विधा में कुंवर नारायण जी ने जीवन के संघर्ष, साहित्य, आत्मचिंतन, जीवन क्रम आदि पर अपने विचार स्पष्ट किए हैं. इस पाठ में आपका मानना है कि हमें दूसरों से वाद विवाद न करके स्वयं से संवाद करना चाहिए. या लेसनमध्ये कुंवर नारायण यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की जीवनाचं चिंतन करणं हे फार मोठी गोष्ट असते आणि आत्मचिंतन करूनच आपण दुसऱ्याशी वाद टाळायचा आणि स्वतः काही चुकलं आहे का किंवा दुसऱ्याच्या विचारांचा आपण आदर करून साधारणतः आत्मचिंतन करावं असं त्यांनी याच्यात सांगितलं आहे. बघा, जशी आपण डायरी लिहितो, साधारणतः डायरी माहिती आहे तुम्हाला, बरेचसे लोक साधारणतः डायरी लिहितात. त्यांची एक सवय असते. डायरीमध्ये साधारणतः आजच्या दिवशी काय काय झालं, मुख्यत्वे करून साधारणतः की कोणती विशेष घटना घडली असेल, विशेष काही आपण नवीन शिकलो असू, हे सगळं आपण वर्णन हे डायरीमध्ये लिहित असतो की जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्याचा एक गोषवारा आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून ह्या कुंवर नारायण यांनी सुद्धा स्वतःसाठी एक डायरी लिहिलेली आहे आणि त्या डायरीमध्ये प्रत्येक तारीख वार असं लिहिलेलं आहे. त्या तारखेला काय घडलं आणि काय विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये काही चिंतन केलं त्यांनी, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, अंदर की दुनिया. हमारे अंदर की दुनिया बाहर की दुनिया से कहीं ज़्यादा बड़ी है. हम उसका विस्तार नहीं करते, बाहर की अपेक्षा उसे छोटा करते चले जाते हैं और उसे बिल्कुल निर्जीव कर लेते हैं. आज़ादी, पूरी आज़ादी अगर कहीं संभव है तो इसी भीतरी दुनिया में है, जिसे हम बिल्कुल अपनी तरह समृद्ध बना सकते हैं. स्वार्थी अर्थों से मैं सिर्फ अपने लिए ही नहीं, निस्वार्थी अर्थों में दूसरों के लिए भी महत्व रखता है और स्वयं अपने लिए तो विशेष महत्व रखता है. म्हणजे स्वार्थी असणं हे असावं माणसाने स्वार्थी, परंतु चांगल्या गोष्टींसाठी असावं, वाईट गोष्टींसाठी नसावं. आणि दुसरी गोष्ट की स्वतःचा स्वार्थ साधू नये तर दुसऱ्याचा पण स्वार्थ कसा साधता येईल याचासुद्धा आपण विचार करावा आणि हेच त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मकान पर मकान. जिस गली में आजकल रहता हूँ वहाँ एक आसमान भी है लेकिन दिखाई नहीं देता. उस गली में पेड़ भी नहीं है, न ही पेड़ लगाने की गुंजाइश ही है. मकान ही मकान है, इतने मकान की लगता है मकान पर मकान लदे हैं. लन फन मकानों की एक बहुत बड़ी भीड़ जो एक संकरी गली में फंस गई और बाहर निकलने का कोई रास्ता नहीं है. म्हणजे लेखक ज्या ठिकाणी राहतात तिथे साधारणतः
इतके काही घरं आहेत लागून लागून की तिथे काही बघा काही बिल्डिंग वगैरे असतात, तर त्यामुळे आपल्याला आकाशसुद्धा साफ दिसत नाही आणि त्याचं एक चित्र लेखकाने सुद्धा दिलेलं आहे. जिस मकान में रहता हूँ उसके बाहर झांकने से बाहर नहीं सिर्फ दूसरे मकान और एक गंदी व तंग गली दिखाई देती है. म्हणजे ते अगदी चिंचोळी अशी जागा आहे आणि ती गल्ली आहे, दोन्ही बाजूला घरं आहेत आणि एक म्हणजे तिथे खुलं आकाश मात्र त्याला दिसत नाही आहे असा खेद ह्या लेखकाने मांडलेला आहे. चिड़िया दिखती है लेकिन पेड़ों पर बैठी या आसमान में उड़ती हुई नहीं, बिजली या टेलीफोन के तारों पर बैठी मगर बातचीत करती या घरों के अंदर यहाँ वहाँ घोंसले बनाती नहीं दिखती. म्हणजे चिमण्या दिसतात पण अगदी क्वचित दिसतात आणि ते पण झाडांवर नाही, कारण झाडच जास्त नाही तिथे, कारण घरं आहेत खूप. आणि दुसरी गोष्ट त्या कुठे दिसतात तर टेलिफोनच्या ज्या वायर लटकलेल्या असतात किंवा विजेच्या तारा यांच्यावर साधारणतः त्या चिमण्या चिवचिवताना लेखकाला दिसतात. उन्हें देखकर लगता मानो वे प्राकृतिक नहीं रबड़ या प्लास्टिक के बने खिलौने हैं जो शायद ही इधर उधर फुदक सकते हो या चू चू ही की आवाज़ें निकाल सकते हो. कारण चिमण्या बघितल्यावर आपल्याला नेहमी वाटतं की ह्या कुठेतरी बसतील, मग इकडे तिकडे जातील किंवा घरात येतील, चारा घेऊन येतील, घरटं करतील घरामध्ये, असं साधारणतः चिमण्यांचं तुम्ही वाचलं असेल आता. पण कारण तुमची जी पिढी आहे तिने असं जास्त बघितलेलं नाही आहे की चिमणे, कावळे किंवा ह्या वेगवेगळे पशुपक्षी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी येतात. आम्ही लहान असताना साधारणतः खूप मजा यायची, कारण खूप पशुपक्षी अवतीभोवती असायचे आणि जास्त करून झाडं खूप लावलेली असल्या कारणामुळे आम्हाला ती बघायला मिळायची. त्या मानाने आत्ताच्या काळामध्ये खूप कमी चिमण्या, शहरात तर खूप क्वचितच आपल्याला दिसतात आणि हे वर्णन लेखकाने सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला वाटते की रबर किंवा रबड म्हणजे रबर आणि प्लास्टिकची ह्या चिमण्या आहेत की काय असं त्याला वाटतं आहे. मैं ऐसी संकरी और तंग गली में मकानों की एक बहुत बड़ी भीड़ से, बिजली या टेलीफोन के तारों से, उलझे आसमान से एवं हरियाली के अभाव से जूझते अपने मोहल्ले से बाहर निकलने की भारी कोशिश में हूँ. म्हणजे मला आता इथनं निघायचं आहे, मला आता कंटाळा आला आहे या ठिकाणाहून, असं लेखक म्हणतो. आणि आपल्याला असं वाटतंच ना की ह्या गर्दीतून कधी एकदा खूप गर्दी असेल किंवा खूप काही घरं असतील आणि त्या घरं कधी जातील आणि कधी एकदा शेत दिसेल, कधी एकदा मोकळं आवार दिसेल असं आपल्याला वाटतं. तसं लेखकाला सुद्धा वाटतं आहे आणि त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सही साहित्य बघा, हे दोन्ही जे साहित्य होते ते त्यांची जी डायरीमधले पानं आहेत ते 10 मार्च 1998चे आहे. आणि बघा 8 ऑगस्ट 1998चं पुढचं आहे. म्हणजे असं काही नाही की प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही लिहिलंच पाहिजे, की वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेळी लेखकाला काय काय वाटलं त्याच्यातलं मेन पॉईंट त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. सही साहित्य, सही और संपूर्ण साहित्य वह है जिसे हम दोनों आँखों से देखते हैं, सिर्फ बाई या सिर्फ दाई आँख से नहीं. म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठलंही साहित्य बघताना आपण वेगवेगळ्या तऱ्हेने न बघता, म्हणजे एकाच डोळ्याने बघतो असं नाही, तर तुम्ही दोन्ही डोळ्यांनी बघता आहात. याचा अर्थ दोन्ही डोळे म्हणजे काय की डावी बाजू आणि उजवी बाजू. कुठल्याही गोष्टीला चांगली बाजू पण असते आणि वाईट बाजू पण असते, असं त्यांनी ह्या उदाहरणातून आपल्याला सांगितलं आहे. पुढे, जाने खुद को, बिल्कुल चुपचाप बैठकर सिर्फ अपने बारे में सोचे, कोशिश करें कि दूसरे या सब कहीं भी उस आत्मचिंतन के बीच में ना आए. इससे 2 फायदे होंगे. हम
एक तो हम अपने को जान सकेंगे कि हम स्वयं क्या हैं, जो दूसरों के बारे में सब कुछ जानने का दम रखते हैं। दूसरे हमारे उस हस्तक्षेप से दूसरों की रक्षा होगी, जिसके प्रतिक्षण मौजूद रहते हुए अपने बारे में न तो संतुलित ढंग से सोच पाते हैं, न सक्रिय हो पाते हैं। दूसरों की सोच समझ में भी उतना ही भरोसा रखे जिनमें हमें अपनी सोच समज में है। हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दुसऱ्याचं ऐकताना त्याचंसुद्धा अस्तित्व वेगळं राहील आणि आपलं पण अस्तित्व वेगळं राहील, याचा आपण कटाक्षाने प्रयत्न करायचा. नाही तर काही जणं कसे असतात की दुसरा सांगत असतो आणि हा मात्र दुसरा ऐकतच नाही आणि तो पण बडबड करत असतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुझाव, वेगवेगळ्या प्रकारचे विचार देत राहतो. म्हणजे त्याचे विचार न ऐकता, त्याच्या विचारांचा आदर न करता स्वतःचाच विचार त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे आपण करतोय का दुसऱ्याच्या बाबतीत, हा पण विचार झाला पाहिजे असं लेखकाने सांगितले. पुढे बघा, हर एक के प्रति हमारे मन में सहज सकारात्मक स्वीकृत का भाव होना चाहिए, दूसरा अन्य नहीं. अंतमय है हमारे ही प्रतिरूप, हमसे अलग या भिन्न नाही. हां, म्हणजे आपला भाव हा सकारात्मक व्हायला पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे आपली वृत्ती, आणि आपण दुसऱ्याचं पण चांगल्या प्रकारे आत्मसात केलं पाहिजे. बघा, 12 नोव्हेंबर 1998ला लिहिलेलं डायरीचं पान आहे. सिर्फ मनुष्य होते. कुछ लोग सोचते होंगे कि आखिर यह क्यों होता है, कैसे होता है कि आदमियों में ही कुछ आदमी बाघ, भेड़िए, लगड़बग्गे, सांप, तेंदुए, बिच्छू, गोजर वगैरह ही तरह होते हैं, और कुछ आदमी गाय, बकरी, भेड़, तितली वगैरह की तरह. ऐसा क्यों नहीं होता कि जिस तरह सारे बाघ केवल बाघ होते हैं और कुछ नहीं, या जैसे सारी गायें केवल गायें होती हैं और कुछ नहीं, उसी तरह सारे मनुष्य केवल मनुष्य होते और कुछ नाही. हां, बघा, याच्यामध्ये विशेषता सांगितली आहे माणसाची त्यांनी, की बघा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपण जिथे जिथे जातो, ओळखीच्यांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये बरेच असे लोक असतात की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ काय, बाघ, भेडिये, लकडबग्गे, साप म्हणजे हे काय, हे विषारी किंवा हे मारणारे किंवा हे खाणारे प्राणी आहे. बिच्छू म्हणजे विंचू विषारी आहे. मग हे लोक, हे जे लोक आपल्याला दिसतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, एखादा बघा की आपल्याला खूप चांगलं वागताना दिसतो आणि नंतर मात्र तो मागणं मात्र आपल्याला तो डंख केव्हा करतो ते कळत नाही. मग आपण म्हणतो हा विंचवासारखा आहे, की दिसतो कसा आणि मग नंतर दिसतो लांबून एकदम छान, पण जेव्हा तो जवळ येतो आणि जेव्हा तो विंचू जसं चावा घेतो तसं तो एखादा आपल्याला फसवून जातो. तशा प्रकारे आपली आपल्याला त्या वेळेला होत असतं. म्हणजे बघा, माणसामध्ये सुद्धा प्राण्यांचे वेगवेगळे भाव असतात, हे लेखकाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर दुसरे लोक कसे असतात, म्हणजे पहिले लोक कसे असतात, फसवणारे लोक असतात, जे त्रास देतात आपल्याला आणि जे फसवतात आपल्याला किंवा जे चुकीचं वागतात आपल्याशी. दुसरे लोक असतात साधारणतः बघा की जे गाय, बकरी, भेड, तितली वगैरे की तरह, म्हणजे अगदी गरीब गाय म्हणतो आपण, तू अगदी गरीब गायीसारखी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, स्वभाव. उदाहरणार्थ की तुझा स्वभाव खूप गरीब आहे, मग त्याची उपमा कोणाची उपमा दिली आहे त्यांना, तर गायीची किंवा बकरीची. अशा प्रकारे म्हणजे तितली म्हणजे आता इथे फुलपाखरासारखी तू सुंदर आहेस आणि शांत आहे. फुलपाखरूसुद्धा कोणालाही इजा करत नाही किंवा त्रास देत नाही. म्हणजेच बघा, मनुष्यामध्ये सुद्धा प्राण्यांचे भाव दिसतात, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले, मनुष्याला मनुष्य का नाही म्हणू शकत आपण, मनुष्याला आपण भेड, बकरी किंवा साप किंवा बाघ यांची उपमा का बरं देतो, याचं कारण की त्याच्यातले भाव, आणि ते भाव आपण
ओळखले पाहिजेत आणि असा माणूस नसावा त्याच्यामध्ये एक माणूस लपलेला असेल, छुपा प्राणी लपलेला असेल, तर तो त्याने माणसासारखं माणुसकीनं वागावं हे त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे बघा, लुका छिपाकर जीना. मुझे जीवन को सहज और खुले ढंग से जीना पसंद है. चीज़ों को लुका छिपा कर, बातों और व्यवहार को रचा बसा कर जीना सख्त नापसंद है. वह चारित्रिक बेईमानी है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेखक पण म्हणतो की लुका छुपा कर. काही जण खूप अगदी लपून छपून व्यवहार करतात, ते चांगलं नाही. ते चांगला व्यवहाराचा दृष्टिकोन नाही व थोडक्यामध्ये, आणि हे पण लेखकाला नापसंत नाही, म्हणजे पसंत नहीं. वह चारित्रिक बेईमानी है जिसे हम व्यवहार कुशलता का नाम देते हैं. काही जण खूप वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचा फायदा व्हावा म्हणून खूप काही बनिया प्रवृत्ती आपण म्हणतो तिला, की आपण म्हणतो की हा काय आहे की त्याला फक्त फायदा महत्त्वाचा, बाकी त्याचं कॅरेक्टर चरित्र कसं का असेना त्याच्याशी काही घेणं नाही, असे काही लोक वागतात. आणि ते लोक असे का वागतात माहिती नाही, पण लेखक म्हणतो की मला ते आवडत नाही. कारण काही जण म्हणतात तो व्यवहार कुशल आहे. तो असा का वागतो, कारण त्याला व्यावहारिक ज्ञान खूप आहे, त्याला पुढे जायचं आहे, त्याला नाव कमवायचं आहे, त्याला खूप पैसा कमवायचा आहे, म्हणून तो असा आहे. बघा, इसके पीछे आत्मविश्वास की कमी झलकती है कि कहीं लोग हमारी असलियत को न जान जाए. म्हणजे काही जण खूप भारी वागतात आणि ते भारी वागण्यामध्ये, भारी म्हणजे वेगळं फसवं वागतात, की असतात ते वेगळे आणि दिसतात ते वेगळे. आणि असं हे सगळ्यात महत्त्वाचं का, कारण काहीतरी काळं काम करत असू तेव्हा त्या व्यक्तीला साधारणतः स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो, आपण जे करतोय त्याबद्दल खात्री नसते, चांगलं वाटणं नसतं. आणि ज्या वेळेला आपल्याला वाईट वाटत असतं एखाद्या गोष्टीबद्दल, आपला दृष्टिकोन मन आपल्याला नेहमी सांगत असतं बघा, की आपण चुकीचं करतोय का वाईट करतोय, आणि मग की अजून चांगलं करतोय, की हे सगळं आपल्याला मन सांगत असतं. आणि त्याच्यातनंच आपला आत्मविश्वास आपल्याला सांगत असतो की नाही मी बरोबर करतोय, किंवा चुकीचं करत असतं तर आरामात त्याचा आत्मविश्वास हा आपल्याला कमी दिसतो. आणि मग मात्र तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला जे काही सांगायचं आहे त्याचा तो दृष्टिकोन तो बदलून टाकतो तो माणूस, आणि तो वेगळाच आपल्याला दिसायला लागतो. आखिर वह असलियत इतनी गंदी और धूर्त क्यों हो कि उसे छिपाना जरूरी लगे. लोकांपासून हे का बरं लपवायचं, म्हणजेच आपण म्हणू की हे चुकीचं असेल म्हणून हा दिखावा करायचा आहे त्याला चांगुलपणाचा. आणि हे असं करू नका, हे याच्यातून लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की आहे एक आणि दिसतंय वेगळं, असं वागू नका हे त्यांनी सांगितले. हा धडा थोडासा कठीण आहे. प्रत्येक त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहेत आणि त्या उदाहरणावरनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की लेखकाला काय वाटते. जीने का अर्थ. बुढ़ापे का केवल यही अर्थ नहीं कि जीवन के कुछ कम वर्ष बचे हैं. यह तथ्य तो जीवन के किसी खंड पर भी लागू हो सकता है. बचपन, यौवन, बुढ़ापा. काही जण म्हणतात की आता वय झालं आमचं काय, असं नाही. तर काही जण वय झाल्यावर सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी चांगल्या करू शकतात, हे आपण बघितलं पाहिजे. आणि ही गोष्ट वय झालं, ही गोष्ट आपल्या आता काही जण म्हणतात की लहानपण गेलं 12 वर्षानंतर, आता काय खेळू शकणार आहे, असं काही नसतं. की 12व्या वर्षानंतरही वेगवेगळे गेम्स आपल्याला खेळता येतात. कोणाला फुटबॉल आवडतो, कोणाला बास्केटबॉल आवडतो, आणि प्रत्येकजण हा खेळ खेळू शकतो. म्हणजे असं नाही म्हणायचं की मला आता करता नाही येणार, माझा जो काळ आहे तो निघून गेला, असं आपण प्रत्येक खंडामध्ये, खंड म्हणजे काय तर बचपन, यौवन किंवा बुढापा. बचपन लहानपण, यौवन की जेव्हा आपण युवक असू साधारणतः 21 ते 40चा साधारणतः काळ, आणि बुढापा तो साधारणतः 60 नंतरचा जो काळ आहे तो साधारणतः आपण म्हणू की ओल्ड एज जे सुरू होतं. आणि त्यावेळेला साधारणतः सगळ्यांना वाटतं की आता आम्ही काही करू शकणार नाही, तर असं
होता कामा नये. आपण सतत करत राहिलं पाहिजे जीवनाच्या कोणत्याही खंडामध्ये. खास बात है जो भी वर्ष बचे हैं, जब तक जीवित और चैतन्य हूँ, जिंदगी को क्या अर्थ दे पाता हूँ या अपने लिए उससे क्या पाता हूँ, ऐसा कुछ जिसका सबके लिए कोई महत्व है. लगभग इसी अर्थ में मैं साहित्यिक चेष्टा और जीवन चेष्टा को अपने लिए अविभाज्य पाता हूँ. लेखक म्हणतो की मी जितका काही जगेल तितकं काही चैतन्यमय जगणं असेल माझं जीवन. आणि दुसरं गोष्ट अर्थपूर्ण आहे. माझ्या जीवनाला मी काहीतरी अर्थ देणार आहे आणि दुसऱ्यासाठी मी काहीतरी करू शकू आणि माझ्यासाठी मी काहीतरी करू शकेल. उसके क्या पाता हूँ ऐसा कुछ जिसका सबके लिए कोई महत्व है. दुसऱ्यासाठी मी काहीतरी महत्त्वपूर्ण करेल असं मी जर जीवनामध्ये करू शकलो तर माझ्या जीवनाला काही अर्थ आहे. 75 का हो रहा हूँ, यानी जीने के लिए अब कुछ ही वर्ष बचे हैं, लेकिन जीना बंद नहीं हो गया है. यह एहसास कि मृत्यु बहुत दूर नहीं है, उम्र के किसी भी मोड़ पर हो सकती है. ऐसा हुआ भी है मेरे साथ, तब हो या अब, यह सवाल अपनी जगह बना रहता है कि जीवन को किसी तरह जिया जाए, सार्थकता से अपने लिए या दूसरों के लिए. 75 वर्षाचा मी झालेलो आहे आणि आता याच्यानंतर केव्हा पण मृत्यू येणार आहे, पण तरीसुद्धा मी सार्थकतेने जीवन आहे आत्ताचं दिलेलं देवाने ते मी जगणार आहे आणि दुसऱ्यासाठी मी काहीतरी करून जावं अशी एक लेखकाची इच्छा आहे हे त्याने सांगितलं आहे. बघा किती सुंदर विचार आहे लेखकाचे. तुम्ही लहान आहात अजूनही, पण तरीसुद्धा काही गोष्टी ह्या आपण आत्मसात करायच्या असतात की जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे, आपण आपल्यासाठी काय करू शकतो का, त्याच्यानंतर आपल्यासाठी पूर्ण इच्छा आपल्या झाल्यानंतर आपण दुसऱ्यासाठी काही करू इच्छितो का, आपल्याला काय करता येईल दुसऱ्यासाठी याचं चिंतन करणं खूप मोठी गोष्ट असते आणि तेच लेखकाने केलेलं आहे. दिल्ली में रहना. दिल्ली शहर में घर ढूंढ रहा हूँ. घर शहर जैसे एक बहुत बड़ी बस सवारियों से लतफन हर वक्त चलायमान. दिल्ली में रहने का मतलब कहीं पायदान बराबर 2 कमरों में 2 पाँव टिकाकर किसी तरह लटक जाओ और लटके रहो उम्र भर. दिल्ली शहरामध्ये मुंबई शहरासारखंच दिल्ली शहर आहे की जे इतकं गर्दीने गजबजलेलं आहे. जसं इथे आपल्याकडे मुंबई आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई, जुनी मुंबई असं आपण म्हणतो, तसं दिल्लीमध्ये पण आहे नवी मुंबई, नवी दिल्ली आणि नवी जुनी दिल्ली असे. आणि ह्या प्रकारामध्ये जर बघितलं आपण तर तिथे खूप म्हणजे भाड्याने खोल्या मिळणं किंवा घर मिळणं हे खूप अवघड असतं. एक एक खोली मिळायला मारामार असते असं लेखकाने सांगितलं आहे. आणि 2 खोल्या मिळाल्या तर खूपच भाग्यवान तुम्ही असं त्यांनी सांगितले. जिंदगी का मतलब बस इतना ही कि जब तक बन पड़े लटके रहो, फिर धीरे से कहीं भीड़ भाड़ में गिर जाओ. गिर जाओ म्हणजे कधीतरी मृत्यू येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, तोपर्यंत मात्र तुम्ही अविरतपणे कष्ट करत राहा. लटके राहू म्हणजे अविरतपणे कष्ट करा आणि मग एक दिवस येईल की तुम्ही जाल. बहाने निकालना. जो हम शौक से करना चाहते हैं उसके लिए रास्ते निकाल लेते हैं. जो नहीं करना चाहते उसके लिए बहाने निकाल लेते हैं. नेहमी लक्षात ठेवलं जातं. आपणही तसंच करतो साधारणतः काही गोष्टीत की शौक ज्याचा आहे ते आपण नेहमी करतो, पण ज्याचा शौकच नाही, शौक म्हणजे इंटरेस्ट, त्या गोष्टी आपण नेहमी करायला काकू करतो आणि मला काही वेळ नाही आहे, मला काही येत नाही आहे, मला काही जमत नाही आहे किंवा अनेक गोष्टींचे कारणं देऊन आपण त्या गोष्टी न करण्याचं टाळत असतो. अपने से बहस.
बहस दूसरों से नहीं अपने से करनी चाहिए, उससे सच्चाई हाथ लगती है। दूसरों को सिर्फ सुनना चाहिए, दूसरों से बहस से केवळ झगडा हात लगता है. भांडणाने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही, लक्षात ठेवा. भांडणाने फक्त काय होतं की दुरावा निर्माण होत असतो. पण भांडण न करता आपण जर खरं गमक त्या गोष्टीमधलं जर चिंतन केलं, काय गोष्टी चुकल्या का, माझ्या चुकल्या का, समोरच्याच्या चुकल्या का, मला काही सुधारता येईल का, याच्यावर जर आत्मचिंतन केलं तर खूप काही गोष्टी ह्या आपल्याला साधता येतील. उदाहरणार्थ तुमच्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं तुमच्याशी भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर तुम्ही बोललेच नाही एकमेकांशी, तर एकमेकांचं समजणारच नाही की एकमेकांना काय चुकलं एकमेकांचं. आणि त्याच्याच उलट सॉरी, माझं चुकलं, मी असं बोलायला नको होतं, बरं आता ह्यापुढे होणार नाही असं आपण म्हटलं की संपलं. म्हणजे तिथे वाद टळतो आणि आपण दुसऱ्याला पण समजावून घेतो. काही वेळेला एक पाऊल मागं गेलं तर माणूस काही छोटा होत नाही. लक्षात ठेवा की ती मैत्री टिकून राहते आणि माणुसकी टिकून राहते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. चीज़ों की गुलामी. कुछ दिनों पहले एक कंप्यूटर ने मुझे 40,000 रुपयों में ख़रीदा है. आजकल उसकी गुलामी मैं हूँ. म्हणजे एखादी गोष्ट आपण घेतली आहे, तर उदाहरणार्थ लेखकाने कॉम्प्युटर घेतलं आहे आणि कॉम्प्युटरची गुलामी मी करतो आहे. उदाहरणार्थ म्हणजे कॉम्प्युटरने जणू काही मला 40,000 रुपयाला खरीदून घेतलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ की ती जेव्हा एखादी गोष्ट आपण घेतो त्यावेळेला आपण काय करतो की तिच्या आहारी जातो. उदाहरणार्थ आजकाल बघा मोबाईल प्रत्येकाकडे आपल्याला दिसतात. यूट्यूब चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं गुगल सर्च आहे, खूप माहिती मिळते आपल्याला. आणि प्रत्येक व्यक्ती हा त्या नेटला किंवा त्या व्हॉट्सअपला किंवा गुगल सर्चला, फेसबुकला अटॅच आहे असं आपल्याला दिसते. आणि आज त्याच्याशिवाय तर होणार तर नाहीच आहे. पण एक वेळ अशी येते की आपण आपलं त्याच्या वाचून होतच नाही आणि मग त्या वस्तूच्या ती व्यक्ती खूप आहारी जाते. प्रत्येक गोष्ट करण्याचा एक नियम असतो, सवय लावण्याचा एक नियम असतो आणि हेच त्यांनी या उदाहरणातनं आपल्याला सांगितले. उसके नखरों को सिर झुकाकर झेलने में ही अपना कल्याण देख रहा हूँ. म्हणजे कॉम्प्युटर घेतल्यानंतर कॉम्प्युटर जसा चालेल तसं आपल्याला चालायचं आहे. उसका वादा है कि एक दिन वह मुझे लिखने पढ़ने की पूरी आज़ादी देगा. फिलहाल उसकी एकनिष्ठ सेवा में ही मेरा उज्ज्वल भविष्य है. म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण एखादी गोष्ट घेतल्यानंतर त्या गोष्टीच्या इतक्या आहारी जातो की ह्याच्यामुळेच आपली प्रगती होऊ शकते आणि हेच लेखकाला आत्ता वाटते. इसके पहले एक मोटर मुझे भारी दामों में खरीद चुकी है. उसकी सेवा में भी हूँ. दरअसल चीज़ों का एक पूरा परिवार है जिसकी सेवा में हूँ. आदमी का स्वभाव नहीं बदलता या बहुत कम बदलता है. गुलामी करवाना उसके स्वभाव में है, सिर्फ तरीके बदले हैं. गुलामी की प्रवृत्ति नहीं. हज़ारों साल पहले एक आदमी मालिक होता था और उसके दर्जनों गुलाम होते थे. अब हर चीज़ के दर्जनों गुलाम होते हैं. बघा त्यांनी सांगितलेलं आहे की हजारो वर्षामध्ये एक माणूस राजा आणि बाकी त्याचे गुलाम असायचे. आता मात्र आपण काय केलेलं आहे, वस्तू आपल्यासाठी राजा आणि आपण त्या वस्तूचे गुलाम. मग व्हॅक्यूम क्लीनर घ्या, वॉशिंग मशीन घ्या, इस्त्री घ्या किंवा आपल्याकडे असलेला मोबाईल घ्या, हे उदाहरणं दिलेले आहेत. किंवा आपली कार घ्या किंवा टू व्हीलर घ्या. कुठली एखादी वस्तू जी आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये खूप काही आपल्याला सोयी देऊन जाते, अशा ह्या वस्तूचे आपण काही जणू काही गुलाम झालो आहोत, हा पॉईंट त्यांनी याच्यामध्ये सांगितला आहे. अशा प्रकारे साधारणतः आज आपला लेसन संपला आहे. हा जो दिशाओं का खुला आकाश या लेखकाच्या पुस्तकातनं, हा पुस्तक म्हणजे पुस्तकम डायरी आहे ही, आणि त्याच्यातनं साधारणतः हा घेतलेला आहे.
माझा लेसन तुम्हाला समजला असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी पुढचा लेसन जेव्हा टाकेल किंवा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास पुढे जाईल. हा लेसन सगळा वाचायचा आहे तुम्ही आणि मग नंतर पुढच्या वेळेला आपण त्याचे क्वेश्चन आन्सर बघूया.